सर्वजण आपापल्या घरात सुखाची झोप घेत असतात तेव्हा एक व्यक्ती काळजात अनेक दुःखे दाबून शेताच्या बांधावर उभा राहतो. तो म्हणजे शेतकरी होय. माझा बाप शेतकरी आहे. शेतामध्ये माझी खोपळ त्याला बोराटीची झाप. शेतामध्ये माझी खोपळ त्याला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तो केवळ पीक पिकवत नाही तर तो या जगाची अर्थव्यवस्था आणि जनजीवन सावरतो. उन्हाळा असो पावसाळा असो सोसाट्याचा वारा ओल्याची धारा की कडाक्याची थंडी असो आपला बळीराजा शेतात राबतो. कडाक्याच्या उन्हात इंगावर घाम गाळतो. तो जमिनीतून सोन्यासारखे धान्य पिकवतो ज्या अन्नावर आपण सर्वजण जगतो. शेतकरी हा केवळ कष्टकरी नाही तर तो योद्धा आहे. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा अनेक संकटांशी तो लढतो. काही दिवसांपूर्वीचेच पहा ना, कोरोना आला आणि सर्व जग थांबलं. पण माझा शेतकरी राजा अहोरात्र झटत होता. कोरोनाने सर्वांच्या लक्षात आणून दिले शेतकऱ्याचे महत्त्व. अंगावर फाटकी कपडे पाय चप्पल नसतानाही तो आपल्या हसऱ्या चेहऱ्याने जगाला साखर भाजीपाला आणि अन्नधान्य पुरवतो. मित्रांनो, आपण जेव्हा 2 वेळेच्या अन्नाचा आस्वाद घेतो तेव्हा त्या अन्नाच्या प्रत्येक कणावर शेतकऱ्याच्या कष्टाची मोहर उमटलेली असते. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. घाम गाळून कपाळावरचा मातीत मोती पिकवतो तोच खरा आपला बळीराजा. तोच खरा आपला बळीराजा जो जगाला पोसतो. पण आज त्या पोशिंद्याची अवस्था काय आहे? ज्याने जगाचे बोट भरले जो बाप आज स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उभा आहे त्याला योग्य भाव, पाण्याची सोय, विजेची सोय आणि योग्य सन्मान हवा आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. जाता मी इतकेच म्हणेन, शेतकऱ्याचा सन्मान हाच खऱ्या अर्थाने देशाचा सन्मान. शेतकरी जगला तरच हे जग जगेल. माझ्या बापाला आणि सर्व शेतकरी बांधवांना माझा मानाचा मुद्रा. जय जवान जय किसान. छान. सर्वांनी टाळ्यांच्या गजरा